स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची धावपळ आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राज्यातील सर्वात मोठी निवडणूक बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक. 225हून अधिक प्रभाग, लाखो मतदार आणि प्रत्येक पक्षासाठी ही प्रतिष्ठेची लढाई. 29 आणि 30 डिसेंबर अर्ज भरण्याचे शेवटचे 2 दिवस आणि या 2 दिवसात पक्षांमध्ये सुरू झाली आहे उमेदवारीसाठी शर्यत. प्रत्येक कार्यकर्त्याला आहे केवळ एकच प्रश्न, तिकीट आमचं का नाही? ठाकरेंच्या सेनेकडून आधीच 40 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. मात्र उर्वरित उमेदवारीसाठी सुरू आहे प्रचंड धावपळ. मातोश्री बाहेर उमेदवारीच्या आशेने जमलेले कार्यकर्ते, हातात नेत्यांचे फोटो, डोळ्यात आशा आणि ओठांवर विनंती, आम्हालाही न्याय द्या. एका बंडखोर उमेदवाराने सांगितलं, 2017 मध्ये मला तिकीट मिळालं होतं, पण पराभव झाला. यावेळी पुन्हा संधी मिळावी एवढंच मागणं आहे. तर दुसऱ्याने म्हटलं, आमच्या कुटुंबाने वर्षानुवर्ष लोकांची सेवा केली, मतदारांचा विश्वास आहे आणि ते आम्हालाच निवडतील. आता प्रश्न आहे, या शेवटच्या 2 दिवसात कोणाला उमेदवारी मिळणार? ज्यांना नाही मिळाली ते बंड करतील का? आणि या बंडखोरीतून मुंबईच्या राजकारणात नवे वाद निर्माण होतील का? स्थानिक निवडणुकीतील ही धावपळ, हे आंदोलन आणि ही राजकीय समीकरण सगळ्यांचं भविष्य ठरणार पुढील काही तासात. आता पाहूया कोणाच्या हातात येतो मुंबईचा ताज. मित्रांनो, तुमचं मत काय आहे? शेवटच्या क्षणी कोण बाजी मारणार? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि राजकारणातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा.